अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते. मंडळींनो, उद्या आहे गुढीपाडवा, चैत्र शुद्ध 1 दिनांक 30 मार्च 2025. या दिवसापासून आपल्या हिंदू धर्मानुसार नवीन वर्षाची सुरुवात होते. हा दिवस वर्षातील 4 मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करतात. त्याचबरोबर या दिवशीच म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेस आपण घरामध्ये गुढी उभारतो, ज्याला ब्रह्मध्वजारोहण सुद्धा म्हणतात. तर आता आपण मराठी नवीन वर्षाला दारामध्ये जी गुढी उभारणार आहोत, त्या गुढीला आपणा सगळ्यांना माहिती आहे की आपण साडी नेसवत असतो, अलंकार नेसवत असतो, त्याचबरोबर इतर हार, साखरेची गाठी वगैरे आपण सगळं काही चढवत असतो. तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की आपल्याला नवीन वर्षाला जी आपण दारात गुढी उभारणार आहोत, त्या गुढीला आपल्याला या रंगाची म्हणजेच कुठल्या रंगाची साडी चुकूनही नेसवायची नाही आहे. ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर मंडळींनो, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, आपणास माहिती आहे की आता उद्या गुढीपाडवा आहे. मराठी म्हणजेच हिंदू धर्मानुसार नवीन वर्ष सुरुवात आपली उद्यापासून होणार आहे. तर सर्वप्रथम आपणास मी सांगू इच्छिते की आपण गुढी जी उभारायची आहे ती आपल्याला सूर्योदयापूर्वीच आपण ती म्हणजेच तयारीला सुरुवात करायची आहे. आता गुढी उभारताना नेमकी ती तयारी कशी करावी, गुढी कशी उभारावी, ती थोडक्यात तुम्हाला मी सांगते. तर मंडळींनो, सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घेऊन त्यास तेल लावून गरम पाण्याने स्नान घालावे. या काठीस हळदी कुंकवाचे पट्टे ओढावेत. नंतर त्याच्या निमुळत्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून ठेवून त्याच्या समवेत निंबाचा पाला, चाफ्या, फुलांची माळ, साखरीचे कंकण म्हणजेच गाठीची माळ या गोष्टी एकसूत्राने पक्क्या बांधून त्यावर कलश सदृश एखादे पात्र उपडे झाकावे. ही गुढी आपल्या गृहप्रवेशासमोर आपण जवळ उभी करायची आहे व ती पक्की बांधायची आहे. गुढीच्या खाली पाट नैवेद्यासाठी ठेवावा. रांगोळी काढावी. दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. आणि त्याचबरोबर आपल्याला पुढील जो म्हणजे गुढी उभारताना एक ध्यान मंत्र सुद्धा बोलायचा आहे. तो म्हणजेच काय? ब्रह्मध्वजे नमस्तेस्तु सर्वाभिष्ट फलप्रदे प्राप्तेस्मिन संवत्सरे नित्यम मदगृहे मंगल कुरुम. याचा अर्थ असा आहे की ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे फळ मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे. ही प्रार्थना हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपला म्हणजेच म्हणायचं आहे. आता ओम ब्रह्मध्वजाय नमः असं म्हणत म्हणत आपल्याला गुढीची पंचोपचार पूजा देखील करायची आहे. आणि या दिवशी विशिष्ट नैवेद्य देखील दाखवला जातो आणि तो आपण खायला सुद्धा पाहिजे, जेणेकरून आपण निरोगी राहू शकतो वर्षभर. कोणता? तो म्हणजेच या दिवशी आपल्याला कडुलिंबाचा पाला, फुले, हिंग, जिरे, मिरी, ओवा, गूळ यांचे मिश्रण करून घ्यावे व ते मिश्रण घरातील सर्व लहान मोठ्यांना द्यावे. कडुनिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेले असल्याने ते जंतुनाशक, आरोग्यदायी आहे. त्याचे सेवन आता प्रतिकात्मक राहिले असले तरी त्याचे नित्य अनिशापोटी सेवन केल्यास शरीर सदृढ आणि निरोगी राहते. त्याचा अनेक रोगांवर उपयोग देखील होत असतो. या सर्व शुभ कार्याचा मंगल मुहूर्त पाडवाच होय. म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कामाचा शुभारंभ करावा. फक्त या दिवशी विवाह व उपनयन म्हणजेच मुंज यास मुहूर्त नाही आहे. तर आता आपण पाहूया की आपल्याला गुढीला साडी नेसवताना कुठल्या प्रकारे साडी नेसवायची नाही आहे. तर मंडळींनो, नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढीला शक्यतो नवी कोरी, न धुतलेली, न वापरलेली साडी नेसवावी. कुणी आपल्याला ओठीमध्ये दिलेली साडी वगैरे नेसवू नये गुढीला. खरं तर गुढी उभारण्यासाठी कोणताही मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नाही. सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उदय होतो म्हणजेच ब्रह्ममुहूर्तापासून, त्यावेळेस शक्य नाही झालं तर सकाळी जोपर्यंत कोवळं ऊन आहे तोपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता. कारण ज्या सूर्यकिरणांपासून येणाऱ्या प्रजापती लहरी असतात, जी सात्विक ऊर्जा असते, जी जमिनीपासून सुद्धा आपल्याला मिळते, ती सात्विक ऊर्जा गुढीवर ठेवलेला जो पालथा ठेवलेला तांब्या असतो, तो तांब्या ती सगळी ऊर्जा खेचून घेतो. म्हणून सकाळच्या वेळेस उगवत्या सूर्यासोबत गुढी उभी करायची असते. त्याचबरोबर दिवसभर ती सात्विक ऊर्जा, त्या प्रजापती लहरी, तो तांब्या कलश आपल्यामध्ये खेचून ठेवतो. त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर आपल्याला गुढी उतरवायची असते. हे आपणास माहिती असेलच. गुढी उतरवल्यानंतर ज्या तांब्यातून प्रजापती लहरी, सात्विक लहरी खेचून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला घरातील एखादं साठवणीतलं धान्य ठेवायचं आहे.
त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर ते तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर जे साठवणीचं धान्य आहे त्याच्यामध्ये ते टाकायचं. त्यामुळे घरात धान्याची भरभराट होते. आता गुढीला नेसवण्यासाठी तुम्ही कोणत्या कलरची साडी किंवा कोणती साडी नेसवायची आहे ते बघूया. तर तुम्ही केशरी रंगाची, लाल रंगाची, पिवळा रंगाची किंवा हिरवा रंग असेल या रंगाची साडी नेसवू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, गुढीला चुकूनही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडीला जी आहे ती गुढीला नेसवण्यासाठी वापरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की आपल्याला गुढी कशी उभारायची आहे, कुठला मंत्र बोलायचा आहे, त्याचा अर्थसुद्धा मी सांगितलेला आहे. पंचोपचार पूजा करताना ओम ब्रह्मध्वजाय नमः म्हणून त्याची पंचोपचार पूजा करायची आहे आणि जो विशिष्ट नैवेद्य आहे तो सुद्धा आपल्याला त्या दिवशी बनवून नैवेद्य दाखवायचा आणि स्वतःसुद्धा खायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे खूप लोकांकडून चुका घडतात ते म्हणजेच गुढीला आपण कोणत्याही कसल्या प्रकारे साडी आपण चढवतो किंवा नेसवतो. तर तसं न करता तुम्हाला मी जी व्हिडिओ सांगितलेली आहे माहिती त्याप्रमाणेच तुम्ही गुढी उभारा, नैवेद्य असेल, मंत्र असेल ते सगळं बोला आणि त्याच रंगाच्या जो सांगितला आहे त्याच रंगाची साडी गुढीला जी नेसवायची आहे ती तुम्ही नेसवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.